गंगेच्या काठी मोगलसराय नावाचे गाव आहे. या गावी एका गरीब घराण्यात 2 ऑक्टोबर 1904 रोजी लालबहादूर शास्त्रींचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव होते शारदा प्रसाद आणि आईचे नाव होते राम दुलारी देवी. लालबहादूर हा त्यांचा एकुलता एक लाडका मुलगा होता. तो सर्वांना आवडी. लहानपणी तो अशक्त व लाजाळू होता. त्याची छोटी मूर्ती पाहून सारेजण त्याला नन्हे म्हणत. नन्हे 2 वर्षाचा झाला तेव्हा त्याचे वडील अचानक वारले. त्याच्या आईबरोबर तो आपल्या आजोळी आला. आजोबांच्या घरी तो वाढू लागला. शाळेत जाऊ लागला. मित्रांबरोबर तो गंगेवर जाई, पाण्यात डुबे आणि घरी येताना पूजेसाठी फुले आणि त्याचा स्वभाव शांत मनमिळाऊ होता. तो कधी कुणाशी भांडत नसे. अभ्यास करायचा आणि मोठे होऊन आईला सुखी करायचे असे त्याने ठरवले होते. 10व्या वर्षी छोटा लालबहादूर वळकटी पाठीशी बांधून काशीला निघाला. शिकण्यासाठी बाळ दूर निघाला तेव्हा आईची डोळे भरून आली. मुलाच्या पाठीवरून तिने हात फिरवला व ती म्हणाली, बेटा लाल, मावशीच्या घरी नीट वाग हं. आपण गरीब आहोत. मन लावून अभ्यास कर. चांगलं नाव मिळवू. लालबहादूर विद्यालयात शिकू लागला. त्याने कितीतरी मित्र जोडले. गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे तो वागू लागला. तो खूप वाचत असे, खूप खेळत असे. पोहण्यातही तो अगदी पटाईत झाला. शाळेच्या मधल्या सुट्टीत त्याचे श्रीमंत मित्र मेवा मिठाई विकत घेऊन खात असत. लालबहादूरच्या तोंडाला अशावेळी पाणी सुटे. पण तो अत्यंत स्वाभिमानी होता. कोणी खायला दिले तर तो खोटेच सांगे, मला भूक नाही, मी घरून पोटभर जेवून आलो आहे. शाळेत असताना लालबहादूर अगदी साधेपणाने व काटकसरीने वागे. आपले कपडे आपणच धुत असे. चपला फाटल्या तर त्याच दुरुस्त करून वापरी. कधी कधी तर त्याला अनवाणी शाळेत जावे लागे. त्याच्या इतका स्वाभिमानी व प्रामाणिक मुलगा शाळेत दुसरा कोणी नव्हता. एकदा तो गंगेच्या पलीकडे जत्रेला गेला. परत यायला सायंकाळ झाली. त्याचे मित्र नावेत बसून अलीकडच्या तीरावर आले. पण लालबहादूर मात्र अद्यापही परतला नव्हता. साऱ्यांना काळजी वाटू लागली. थोड्या वेळाने त्यांना एक मुलगा पोहत येताना दिसला. तो लालबहादूर होता. नावाड्याला देण्यासाठी पैसे नव्हते म्हणून तो गुपचूप पोहत आला. लालबहादूर मॅट्रिकच्या वर्गात गेला. त्यावेळी देशभर स्वातंत्र्याची चळवळ चालू होती. सभा भरत होत्या, मिरवणुका निघत होत्या, भारत माता की जय अशा घोषणा होत होत्या. हजारो सत्याग्रही तुरुंगात डांबले जात होते. लालबहादूरने एकदा गांधींचे भाषण ऐकले आणि तेव्हापासून तोही देशसेवा करू लागला. त्याने सत्याग्रहात भाग घेतला. तो खादीचे कपडे वापरू लागला. स्वातंत्र्यासाठी तो अनेकदा तुरुंगात गेला. जवाहरलाल नेहरूंचा तो आवडता शिष्य बनला. त्याने देशसेवा तर केलीच पण शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. काशी विद्यापीठात शिकून त्याने शास्त्री ही पदवी मिळवली. लोक त्यांना शास्त्री नावानेच ओळखू लागले. 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला. देशभर आपली मंत्रिमंडळी कारभार करू लागली. शास्त्री प्रथम उत्तर प्रदेशात मंत्री झाले. त्यांचा त्याग, कष्ट, प्रामाणिकपणा हे गुण सर्वांच्या नजरेत भरले. नेहरूंनी त्यांना दिल्लीला बोलवले. शास्त्री प्रथम भारताचे रेल्वे मंत्री होते. पुढे ते गृहमंत्री झाले. पंडित नेहरूंच्या नंतर ते पंतप्रधान झाले. त्यांच्या हाती मोठा अधिकार आला, पैसा आला, पण त्यांची साधी राहणी व नम्र, शांत स्वभाव ही कधी बदलली नाही. सर्वांशी मैत्री जोडून देशाची प्रगती करायची हे त्यांचे ध्येय होते. 18 महिने ते पंतप्रधान होते. या काळात देशावर अनेक संकटे आली. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. मेनाहून मऊ असणारे शास्त्री यावेळी वज्रासारखे कठीण झाले. जवानांना, किसानांना त्यांनी हाक दिली. आक्रमण परतून लावले. जय जवान जय किसान ही शास्त्रींनी दिलेली घोषणा होय. भारत-पाक मैत्रीसाठी शास्त्रीजी ताश्कंदला गेले. तिथल्या वाटाघाटीत यश घेऊन ते परतणार होते, पण त्यापूर्वी ते तिथेच अचानक निधन पावले. तो दुर्दैवी दिवस म्हणजे 11 जानेवारी 1966. त्यांच्या निधनामुळे सारा देश हळहळला. सारे जग हळहळले. एकी, शांती आणि प्रगती हा शास्त्रीजींचा मंत्र होता. तो देऊन ते देवाघरी गेले. मूर्ती छोटी पण कीर्ती मात्र किती मोठी.